एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण यंदा तिळगुळासोबत ही पौष्टिक आणि खुसखुशीत तिळाची बर्फीसुद्धा नक्की ट्राय करा. तर ही बर्फी करायला अतिशय सोपी आहे. तर आता इथे आपण साहित्य बघूया. त्यासाठी 2 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, 2 वाटी गूळ, 2 चमचे तूप, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा किसलेलं खोबरं घ्यायचं आहे. नंतर आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे अगदी हलकेच भाजून घ्यायचे. नंतर एका ताटामध्ये काढून आपल्याला शेंगदाणे थंड करून घ्यायचे. तर इथे आता तीळ घालून घ्यायचे आणि तीळ छान असे खमंग भाजायचे. तर लक्षात ठेवा, तीळ भाजताना जास्त गडद करू नका, नाहीतर बर्फी कडवट लागू शकते. मंद आचेवर खमंग भाजून घेतल्यामुळे बर्फीला चव छान येते. तर तीळ आता आपल्याला ताटात काढून थंड करून घ्यायचे. तोपर्यंत इथे शेंगदाण्याची पावडर करून घ्यायची आहे. नंतर तीळ थंड झाले की आपल्याला मिक्सरमध्ये घालून तिळाची पण पावडर करून घ्यायची आहे. तर दोन्ही पावडर एकत्र मिक्स करून घ्यायच्यात. नंतर इथे आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि छान असं मिक्स करायचं आहे. तर आता इथे कढईमध्ये 2 वाटी गूळ घालायचं आहे ना, अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि गूळ आपल्याला इथे वितळवून घ्यायचं आहे. तर गुळाचे खडे ठेवायचे नाही आहेत. ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तर आता गूळ पण पूर्ण वितळला गेला आहे. तर आता एक उकळी काढून घ्यायची आहे आणि छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर पुन्हा एकदा खळखळून उकळी येऊ द्यायची. नंतर आपल्याला इथे शेंगदाण्याची आणि तिळाची पावडर घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करायचं आहे. तर लक्षात ठेवा, गॅस आता चालूच आहे. तर अगदी 1 मिनिटासाठीच आपल्याला गॅस इथे चालू ठेवायचा आहे. तर छान असं मिक्स झालं की गरम असतानाच आपल्याला इथे तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे. तर सगळीकडे सारखं पसरून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यावर किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने पुन्हा टॅप करून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. तर अर्ध्या तासाने इथे पाहिजे तशा आकारात वड्या कापून घ्यायच्यात. ही बर्फी खरंच खूप मस्त होते. तोंडात टाकताच अगदी विरघळते आणि मऊसूत बर्फी, ना पाकाचं टेन्शन, ना कडक होण्याची भीती. तर तुम्ही ही रेसिपी खरंच एकदा नक्की ट्राय करा. तर आता अर्ध्या तासाने पुन्हा आपल्याला वड्या सोडून घ्यायच्यात, म्हणजे मोकळ्या होतात. तर तुम्ही बघू शकता किती पटकन ह्या मोकळ्या झाल्यात. तर किती छान आणि मऊ बर्फी तयार झाली आहे. तुम्ही पण अशी बर्फी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.